नमस्कार मित्र हो, जय शिवराय. मी महालक्ष्मी ऑटोचा ओनर विनायक गद्रे. आज पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत टाटा नेक्सॉन BS6 गाडी आहे ही, फेज 1. या गाडीमध्ये आपण इन्स्टॉल केलेला आहे लोवाटो स्मार्ट 2 BS6 किट विथ 60 लिटर सिलेंडर. या गाडीमध्ये आपण डायनामिक ॲडव्हान्सरही इन्स्टॉल केलेला आहे. तर आपण पाहणार आहोत कुठल्या पद्धतीमध्ये फिटमेंट झालेली आहे किटची. कंपोनंट कुठल्या पद्धतीमध्ये फिटिंग झालेले आहेत ते आपण पाहणार आहोत. इथे फिटमेंट केलेला आहे आपण गॅस फिलिंग वॉल. फ्रंट साइड फिलिंग वॉल आहे हा. इथे आपण पाहू शकता हा आपण फिटमेंट केलेला आहे लोवाटोचा सिंगल स्टेज रिड्युसरलाच फिटमेंट झालेला आहे. प्रेशर गेज, या ठिकाणी फिटमेंट केलेला आहे आपण मॅप सेन्सर. थ्री सिलेंडर इंजिन आहे या गाडीचे, टर्बोचार्ज. इथे इन्स्टॉल केलेले आहे आपण इंजेक्टर रेल. ECUचं फिटमेंट पाहणार आहोत आपण. इथे फिटिंग केलेलं आहे आपण लोवाटोचा स्मार्ट 2 48 पिन ECU. डायनामिक ॲडव्हान्सर जो आहे तो आपण इथे फिटमेंट केलेला आहे. युरोप गॅस कंपनीचा. स्विचचं फिटमेंटही आपण पाहणार आहोत कुठल्या पद्धतीमध्ये झालेलं आहे. आमचे जावेद भाई. चेंज ओव्हर स्विच जे आहे ते आपण इथे माउंट केलेलं आहे. गाडी 10 ते 15 सेकंड पेट्रोल घेऊन ऑटोमॅटिकली CNG वरती शिफ्ट होईल. गाडी CNG वरती शिफ्ट झालेली आहे. मॅन्युअल ट्रान्समिशन आहे गाडी. होऊ शकता आपण गाडीचा AC आपण चालू करून पाहणार आहोत. गाडीमध्ये कुठल्या पद्धतीचं CNG मध्ये RPM फ्लक्च्युएशन होत आहे का. गाडीचं किलोमीटर आपण पाहू शकता. आपण गाडीचं किलोमीटरही चेक करणार आहोत. गाडीचं किलोमीटर आहे 7170 किलोमीटर. गाडीमध्ये कुठल्याही पद्धतीचं RPM फ्लक्च्युएशन नाही आहे. गाडीचा AC ही चालू आहे. सिलेंडरचं फिटमेंट आपण पाहणार आहोत. या गाडीमध्ये आपण 60 लिटर अप्रोड सिलेंडर बसवलेला आहे EKC कंपनीचा. सिलेंडरचं फिटमेंट पाहू शकता आपण. बूट स्पेस खूप चांगल्या पद्धतीमध्ये शिल्लक राहते टाटा नेक्सॉनमध्ये. हा आहे टँक वॉल. या गाडीमध्ये आपण NGV वालाही फिटिंग केलेलं आहे.
तर ही होती टाटा नेक्सॉन BS6 फेज 1ची लोवा टू पिटची फिटमेंट. ही आहे माझी वाघोली ब्रांच. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.